विजय पाडळकर यांचा हायकू ऋतू हा लघुतम कविता संग्रह दचकलात ना. हायकू आणि लघुतम कविता हे कोड न उलगडणार आहे. शीर्षक हायकूचे द्यायचे आणि या लघुतम कविता आहेत असे म्हणायचे. संग्रहातील एकूण 324 लघुतम कवितापैकी 25 कविता हायकूच्या 17 वर्णात आहेत. तथापि हेही लेखन हायकू म्हणून जमलेले नाही. पाडळकर पुरस्कार प्राप्त लेखक असून त्यांचे जपानी हायकूकारावर अनेक भावपूर्ण लेख आहेत. त्यांची हायकूनिष्ठा प्रगाढ आहे, पण निष्ठा वेगळी आणि लेखन वेगळे. लेखन हे त्या वाङ्मयीन प्रकारांच्या विशिष्ट नियमावर तपासूनच मान्य करावे लागते. कुणी दीर्घ वाक्य लिहिले आणि अभंग म्हणा म्हटले तर हसू येईल की नाही. 3 ओळी, कधी कधी एका शब्दालाही एक ओळ समजून लिहिलेल्या, खरे तर हे एक वाक्यच असते, अशा कमी अधिक लांबीच्या 3 ओळी लिहून त्याला हायकू म्हणायचे का. इंद्रधनुष्य जमिनीला टेकले, पुढे संपले. इंद्रधनुष्य जेव्हा कवीने पाहिले तेव्हा ते आधीपासूनच होते किंवा ते क्षणार्धात गायब देखील झालेले नाही. हा क्षण कसा असेल. हायकूतील वजेचं चिन्ह किंवा किरेजी हायकूचा एक भाग म्हणजे एक बिंब दर्शविते. हा इंद्रधनुष्य जमिनीला टेकले हे झाले एक बिंब, जे आपल्या पंचेंद्रियापैकी डोळे या इंद्रियाने दिसते. दुसरे बिंब पुढे संपले हे कोणत्याच इंद्रियाने जाणवत नाही. संपूर्ण इंद्रधनुष्य एका दृष्टिक्षेपात दिसतो. इंद्रधनुष्य संपण्याची क्रिया असेल तर ते भुईला टेकून जमिनीत विरले का. अशा प्रकारच्या कल्पना हायकूत ग्राह्य नसतात. इथे इरेजीला काहीच अर्थ नाही. दोन्ही बिंबे वेगवेगळी नाहीत. हे एक सलग वाक्य आहे. आणखी एक हायकू पाहू. बनली आहे स्वतःचे फूल, ही फुल चुकी. असे सदोष हायकू बरेच असले तरी प्रश्न हा नाही, दृष्टिकोनाचा आहे. माझे हे विचार धाडसाचे असले तरी माझ्याकडे सर्व संदर्भ आहेत. हायकू विषयी आधीच अनेक गैरसमजुती पसरलेल्या असताना त्या आणखी पसरू नयेत म्हणून मी प्रयत्नरत आहे. पाडळकर पानावर ठेवला, वही मिटली. हायकूची ओळ किंवा भावना अर्धवट असली तर पाडळकर दुसऱ्या योग्य भावनेची वाट पाहतात. यावरून त्यांचे सच्चेपण दिसून येते. याचा अर्थ योग्य वेळ येईल तेव्हाच ते लेखन पूर्ण करतात. म्हणून त्यांची हायकूप्रती असलेली सचोटी त्यांनी हायकू योग्य रीतीने रुजवण्यात खर्च करावी असे मला वाटते. माझे विचार आकसबुद्धीने नाहीत किंवा मी फार मोठा जाणकार आहे हेही मला सिद्ध करायचे नाही. येणाऱ्या पिढीने चुकीचे हायकू लिहू नयेत हीच तळमळ मी व्यक्त केली.